तर बाळांनो, आज आपण 10वी साठी एक महत्त्वाचा प्रश्न जो की 2 मार्काला विचारला जातो, या प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो अगदी सोप्या पद्धतीनं कसा सोडवायचा याबाबत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ओके, तर बाळांनो बघा, थोडंसं लक्ष द्या. मी लास्ट लेक्चरला काही गोष्टी सांगितल्या होत्या मॅथ्स बद्दल. तर बघा, जे कोणी लास्ट लेक्चर माझं बघितलं नाही त्यांनी ते बघा. ओके, आणि आता जे नवीनच आहेत त्यांना समजावं म्हणून 1-2 मिनिटमध्ये मी काय करतोय की थोडीशी तुम्हाला मॅथ्स मधील काही नियम सांगतो, जेणेकरून हे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सुटतील बाळांनो. तर बघा सर, काय नियम आहेत होते तर सांगतो बाळांनो. बघा काय की एक डिजिट आहे, ती आहे सपोज -2 म्हणजे -2. ओके, दुसरं एक संख्या आहे म्हणजेच डिजिट, ती आहे -3 आणि या दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर अशा वेळेस काय होतं? सर 2 मायनस आहेत, मध्ये गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर बाळांनो काही काळजी करायची नाही, एकदम सोपं आहे. इकडे बघा, अशा वेळेस काय होत असतं, मायनस मायनस कट होत असतात आणि बेत्रिक 6 अशा पद्धतीनं याचं उत्तर येतं. लक्षात येतंय बाळांनो? त्यानंतर या पद्धतीचा अजून एक सांगतो. सपोज -4 -5 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे बाळांनो. -4 आणि -5 या दोन संख्या आहेत, या दोघांमध्ये काय आहे बघा, तर वजाचं चिन्ह आहे. अशा वेळेस वजा वजा कॅन्सल होतं, मायनस मायनस कट होतं आणि 4×5 20 हा तुम्हाला नियम मी लास्ट लेक्चरला सांगितला होता. अजून सर कोणता नियम आहे का? हो, जो की यासाठी लागणार आहे. मग सर तो कोणता आहे? तर बघा मग बाळांनो, दुसरा जो काय नियम आहे, सपोज एक डिजिट आहे, एक संख्या आहे 3 आणि मल्टिप्लिकेशनचं साइन म्हणजे गुणुले 0, 3 गुणुले 0 आन्सर इज 0 म्हणजे 0. म्हणजे याचा अर्थ काय की कोणत्याही संख्येला 0 ने गुणला असता त्याचं उत्तर 0 येतं. समजतंय बाळांनो? हा दुसरा नियम. सर अजून काय? तर अजून एक नियम आहे बघा बाळांनो. तो नियम कसा आहे? सपोज एक डिजिट आहे, ते डिजिट असं आहे की -5 म्हणजे -5 ही एक संख्या आहे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आहे आणि दुसरी जी संख्या ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे 1. -5 × 1. सर इथे मायनस मायनस 2 होते, आम्ही कट केले. मग इथे काय करायचं? तर इथे काय बघा, कट करायला आहे का इथे 1 ला मायनस? तर या आन्सर मध्ये कट नाही झाल्यामुळं जसंच्या तसं मायनस येणार आणि 5 × 5 म्हणजे 2 जर मायनस असते, इथेही मायनस आहे, इथं मायनस नाहीये, जर इथं असतं तर दोन्ही कट झालं असतं. आता कट नाही झालं म्हणजे ऑब्विसली त्या आन्सर मध्ये राहणार आहे. लक्षात येतंय बाळांनो? बघा अजून एक दाखवतो. 2 × -8. बघा एक संख्या आहे, 2 आहे, गुणुले -8. तर अशा वेळेस काय होणार? या दोघांचा गुणाकार आहे, पण इतर 2 ला मायनस नाहीये म्हणजे वजाचं चिन्ह नाहीये. तर अशा वेळेस काय होणार बाळांनो? तर कट करायला नसल्यामुळं आन्सर मध्ये वजा राहणार आणि 2×8 = 16. लक्षात येतंय बाळांनो? अगदी सोपे नियम आहेत हे. लक्षात येतंय का? हे तुम्ही लिहून घ्या. ओके, थोडंसं पुढे जाऊयात बाळांनो. अजून काय आहे का सर? अजून एक नियम यायला पाहिजे. तो नियम आला की मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायला काहीच टेन्शन नाही राहणार. ओके बाळांनो, लक्ष द्या. मी या पद्धतीचा तुम्हाला आणखीन काही रूल सांगतोय, थोडंसं लक्ष द्या बाळांनो. एक संख्या आहे, ती संख्या काय आहे बघा, 3 वजा 7. आता काय करायचं सर? 2 वजा चिन्ह आहे सर, ते जवळ जवळ आहेत. मग आम्ही काय करायचं आता? तर हे पण सोपं आहे बघा बाळांनो. 3 ला 3 तसंच लिहिलं, जवळचे वजा वजा यांची बेरीज होते म्हणजे ऍडिशन होते. आणि 7 ला 7, 3 + 7 आन्सर इज 10. समजलं? म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारची 2 वजा चिन्ह जवळ येतील
त्यावेळेस त्यांची काय होते, ऍडिशन होते. चला अजून एक समजावा या प्रकारचं समजावतो बाळांनो, इकडे लक्ष द्या. सपोज 8 मायनस मायनस 2 आता काय होणार, तर बघा इज इक्वल टू ला इज इक्वल टू जवळ जवळचे मायनस काय होतात, प्लस होतात. 8 मायनस मायनस प्लस 8 प्लस 2 आन्सर इज 10. समजतंय बाळांनो, अशा प्रकारचे नियम तुम्हाला यासाठी यायला पाहिजे. सर हे आमच्या लक्षात राहील का, 100% राहील. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, थोडीशी याची प्रॅक्टिस केली पाहिजे. हे फक्त असं नाही की निश्चय म्हणजे डिटर्मिनंटच लागेल असं काही नाहीये हे, तर हे सगळीकडे वापरलं जातं बाळांनो. जोपर्यंत तुम्ही मॅथ सब्जेक्ट शिकताय तोपर्यंत हे तुम्हाला अत्यंत उपयोगी आहे. समजतंय बाळांनो. तर जाऊया पुढे आपण थोडस. सर हे आम्हाला सांगा, आता सांगतो बाळांनो. आता तुम्हाला हे 100% येणार, काय काळजी करायची नाही. ज्यांना नियम मॅथ्सचे माहिती आहे त्यांना एक्झाम्पल कधीही सुटतात, हे लक्षात घ्या. ओके, तर बघा मी तुम्हाला समजावून सांगतो ही ट्रिक्स. ओके, आता आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा हे अशा प्रकारचं डिटर्मिनंटचं जे काय एक्झाम्पल आहे म्हणजे निश्चयकाचं आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं असतं याच्यामध्ये, तर बघा इथं काय दिले बघा, 3 2 4 5 अशा संख्या दिलेल्या आहेत. तर यांच्यामध्ये काय करायचं, तर बघा यांच्यामध्ये करायचं ते म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार. म्हणजे ह्या 3 नी ह्या 5 ला गुणायचं. बघा मी गुणतोय 3 गुणिले 5 बघा. ओके, इथे मी ब्रॅकेट टाकतो तुम्हाला जेणेकरून समजा. ओके, आणि दुसरं बघा 2 गुणिले 4 2 गुणिले 4 आणि बघा ही एक टर्म आहे 3 गुणिले 5, दुसरी एक आहे 2 गुणिले 4 आणि ह्या दोन्ही कंसाच्या मध्ये वजा. समजलं मी काय केलं, काही नाही तिरकस गुणाकार केला. आणि दोन्ही म्हणजे इथं बघा मी 3 नी 5 ला गुणलो आणि इकडे 2 नी 4 ला गुणलो. ही एक बघा 3 नी 5 ला गुणलो, ही एक सेपरेट ब्रॅकेट. आणि सेकंड नंबर 2 × 4 म्हणजे 2 गुणिले 4 हे एक ब्रॅकेट आणि या दोघांच्या मध्ये वजाचं चिन्ह. एकदम सोपं आहे बाळांनो. बघा आता काय 3 गुणिले 5 किती रे, 3 5 15. ठीक आहे, परत वजाला वजा, बेचोक 8. मग बघा 15 मधून 8 गेले. बघा 15 तून 8 वजा करा, किती आन्सर येते बघा 7. म्हणजे याचा आन्सर किती आलं 7. समजतंय बाळांनो, काय अवघड आहे का याच्यामध्ये. बघा अगदी सोप्या पद्धतीनं 2 मार्कासाठी असणारा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय केलं समजलं ना बाळांनो, मी याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला. बघा 3 गुणिले 5 आणि दुसरं 2 गुणिले 4 यांच्यामध्ये फक्त मायनस. प्रत्येक वेळेस डिटर्मिनंट मध्ये हीच पद्धत आहे. फक्त कधी तुम्हाला टेन्शन येतं थोडंफार, ज्यावेळेस वेगळे चिन्ह आला अशा वेळेस. तेही तुम्हाला मी इथे ट्रिक्स समजावून सांगितली होती की ती कशा पद्धतीने सोडवायचं ते. ओके, सेकंड वाला एक्झाम्पल बघूया. हे समजलं बाळांनो. ओके, आता इथेही तेच होणार बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तिरकस गुणाकार करतोय मी, तुम्ही असं करायचं नाही, मी समजावून सांगण्यासाठी करतोय. तर बघा 5 × 0 म्हणजे 5 गुणिले 0 ही एक टर्म. दुसरी एक टर्म आहे कोणती, 3 गुणिले वजा 7. बघा इथं वजा 7 आहे बाळांनो. 3 गुणिले -7. ओके, आणि ह्या दोन्ही टर्मच्या मध्ये काय येणार आहे, इथं वजाचं चिन्ह. इथेही तेच केलंय बघा, तिरकस गुणाकार केला. आताच मी तुम्हाला 2 मिनिटाखाली सांगितले की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं असता काय येतं, बाळ लक्ष दे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं असता काय येतं आन्सर 0 म्हणजे 0. ओके, तर त्यानंतर मायनसची मायनस. इथे बघा ब्रॅकेट मध्ये आन्सर याचं काय येणार आहे बघा. एक संख्या आहे 3, दुसरी संख्या आहे -7. यांचा गुणाकार करताना मी तुम्हाला बोललो होतो की इथे जर मायनस असतं तर मायनस मायनस कट झालं असतं, बट इथं मायनस नाहीये, इथं मायनस आहे. तर याचा अर्थ हे मायनस कट नाही झाल्यामुळं उत्तरामध्ये मायनस राहणार. आणि काय आन्सर येणार 3 7 21 म्हणजे आन्सर काय आलं टोटल -21.
समजतंय? 2च मिनिटाखाली आपण नियम बघितला होता. ओके, लक्ष द्या इकडं. मग 3 गुणिले -7 -21, मग या कंसात लिहिलं मी -21. त्यानंतर सर आणखीन एक नियम बघा, मी बोललो होतो जवळजवळचे वजा असतील तर काय होतं अधिक. बघा 0 वजा वजा अधिक 0 अधिक 21, आन्सर 21. लक्षात येतंय? समजतंय का बाळांनो? काही केलेलं नाही, यांच्यामध्ये फक्त तिरकस गुणाकार केला आणि आलेला आन्सर मी लिहिलं. फक्त नियम यायला पाहिजेत बाळांनो, नियम आल्याशिवाय गणित येणार नाही. अगदी सोप्या पद्धतीचं आहे. बघा इथं कोणकोणते नियम वापरले. एक संख्या प्लस आहे, धन आहे, एक संख्या निगेटिव्ह ऋण आहे. या दोघांच्या गुणाकारामध्ये इथं जर मायनस नाहीये, मायनस असतं तर कट झालं असतं. पण काय झालेलं इथं मायनस नसल्यामुळे काय झालंय, कट नाही झाल्यामुळे इथं मायनस आलं आणि 3 असतं 21 म्हणजे -21. दुसरा नियम काय केला इथं वापरलाय बघा, तो जवळचे वजा वजा अधिक होतात 0 वजा वजा अधिक 21. अगदी सोप्या पद्धतीने मी बाळांनो तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, हे समजलं. आता हे बघा, हे जे काही एक्झाम्पल आहे हे फार महत्त्वाचं आहे बाळांनो. म्हणजे बऱ्याच जणांना टेन्शन येतं, सर इथे बघा अंश छेद आहे आणि मग यांचं कसं करायचं. तर यांची देखील ट्रिक्स अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. तर लक्ष द्या बाळांनो. ओके, मी क्लिअर करतो थोडंसं. तर या एक्झाम्पल कडे बघा, इथे आहे 7/3 म्हणजे 7/3, 5/2, 3/2, 1/2. सर तुम्ही म्हणाला तिरकस गुणाकार करायचा असतो आणि चेक सोडवताना डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना 100% करायचा असतो. मग सर अंश छेद आहे, मग कसं करायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो, ते तर एकदम सोपं आहे. लक्ष द्यायचं. बघा मी काय करतोय, मी एक ब्रॅकेट केलेला आहे. याचा आणि याचा काय करायचं आहे, तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन. इकडे बघा 7/3 ओके इंटू 1/2 हा एक ब्रॅकेट. ओके, त्यानंतर दुसरं एक ब्रॅकेट. बघा मी कसं सॉल्व्ह करतोय, ते आहे 5/2 आणि 3/2 चा मल्टिप्लिकेशन आम्ही त्याच्यामध्ये लिहिणार आहे. मग बघा 5/2 5/2 गुणिले बघा 3/2 आणि यांचा आम्ही काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. लक्षात येते का बाळांनो? तर बघा लक्ष द्या इकडं. तर या दोघांमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपण तिरकस गुणाकार करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, यांच्यामध्ये कोणते साइन असतं. तर बघा एक तर थोडंसं लक्ष द्या, 7/3 गुणिले 1/2, बघा 5/2 गुणिले 3/2 आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मायनस म्हणजे वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं असतं. लक्षात येते का बाळांनो? मग बघा आता काय होणार सर, तर बघा सोपं आहे. अंश छेद असत आणि याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असत, तर अशा वेळेस काय होतं, तर अशा वेळेस बाळांनो अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार होतो. 7 गुणिले 1 7, 3 दुने 6. काय अडचण आहे का बाळांनो? बघा काय झालंय, अंशाचा गुणाकार 7 गुणिले 1 7, 3 दुने 6. बघा त्यानंतर मायनसला मायनस, इथेही बघा गुणाकार आहे अंशछेदाचा, अंशछेद गुणाकार आहे अंशाचा गुणाकार. 5 त्रिक 15 आणि बघा इकडे काय होणार आहे, 2 दुने 4. लक्षात आलंय का बाळांनो? थोडस मला असं वाटतंय की इथं काहीतरी चेंज आहे. तर बघा बाळांनो, एक्झाम्पल मध्ये काहीतरी चेंज आहे. बाळांनो इथं 3 आहे. ओके, मग इथंही 3 येईल आणि 3 दुने 6. ओके सॉरी बाळांनो. ओके, तर बघा 5/3 गुणिले 3/2 आलाय. बघा 5 त्रिक 15, 3 दुने 6. आता पुढे काय होणार सर,
एकदम सोपं आहे बाळांनो. तर बघा इथे बघा बेरीज आणि वजाबाकी मध्ये छेद समान लागतो, परंतु ऑलरेडी इथे छेद समान आहे बघा, त्यामुळे करायची गरज नाही. दोन्हीच्या वतीने 1/6 आणि 7/7 वजाला वजा आणि 15/15. काय अडचण आहे का बाळांनो? इथं मी काय केलं तर बघा अंशाचा छेदाचा गुणाकार केला, कारण गुणाकार आणि भागाकारामध्ये कधीही छेद समान करण्याची गरज नसते, परंतु बेरीज आणि वजाबाकीमध्ये छेद समान करावा लागतो. मग इथं काय झालंय सर, इथं मग अंश छेद आहे. तुम्ही म्हणाला की सर छेदामध्ये म्हणजे बेरीज वजाबाकीमध्ये छेद समान करावा लागतो, पण इथं ऑलरेडी आहे, त्यामुळे दोन्हीच्या वतीने 1/6 7 ला 7 वजाला वजा 15ला 15. समजलं बाळांनो? अशा पद्धतीने हे थोडस लक्षपूर्वक बघा, कारण हे महत्वाचं आहे. आता काय होईल सर, हे कसं करायचं? काय सोपं आहे बाळांनो, बघा इकडं की समजा असं समजा की तुम्ही जे प्लस आहे हे तुमच्या जवळील पैसे आहेत असे समजा, आणि जे मायनस आहे हे तुम्हाला कुणाला तरी पैसे द्यायचे असं समजा. म्हणजे आता बघा तुमच्याजवळ किती आहेत, 7 रुपीज आहेत आणि तुम्हाला द्यायचे किती, 15. म्हणजे तुमच्याकडले 7 दिले तरी पण तुम्ही अजून किती देणं लागतं त्या व्यक्तीला, तर मायनस म्हणजे 8 रुपये देणं लागतात. जर देणं लागत असेल तर मायनस, आणि शिल्लक राहिलं तर प्लस घ्यायचं. म्हणजे 7 वजा 15, 7 जर 15तून कमी केलं तर 8 राहतात, बरोबर आहे. आणि हे वजा 8, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण घेतो बघा. म्हणजेच कसं आहे, हे वजा 15 आहे आणि हे 7 आहे. ज्यावेळेस आपण वजाबाकी करू अशा वेळेस काय राहील, इथं मायनस येईल आणि खाली छेदामध्ये 6 ला 6. समजतंय का बाळांनो? मग काय होणार आता सर पुढे? एकदम सोपं आहे बाळांनो, लक्ष द्या. हे दोन्ही एकाच कोणत्या पाड्यात येतात बघा, येतात हे 2च्या पाड्यामध्ये. बेचोक 8, बेत्रिक 6, आणि हे जे वजा चिन्ह आहे ते इथं असं इथे द्यायचं. हे झालं याचं आन्सर. लक्षात येतंय का बाळांनो? अशा प्रकारे मॅथ्स साठी जे काय 2 मार्काचा महत्त्वाचा क्वेश्चन होता जो बोर्ड एक्झाम साठी, तो मी अगदी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल अगदी सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही नाहीये बाळांनो, तिरकस गुणाकार ह्याच्यामध्ये केलेला आहे बघा. 7/3 गुणिले 1/2 आणि 5/3 गुणिले 3/2. अंशाचा गुणाकार 7 एके 7, 3 दुने 6, वजाशी वजा, 5 त्रिक 15, 3 दुने 6, आणि त्यानंतर छेद कॉमन 7 वजा 15 वजा 8/6. आणि फायनल आन्सर काय आलं बाळांनो, की ही जे 2 आहेत हे कोणत्या एका पाड्यात आहेत, अंशाने छेद, तर ते निघाले बेच्या पाड्यामध्ये, म्हणजे 2च्या. बेचोक 8 आणि बेत्रिक 6. तर अशा अगदी सोप्या पद्धतीत मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. जरी कुणाला काय अडचण आली किंवा अशा पद्धतीचे अजून काही एक्झाम्पल तुम्हाला जर माझ्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तर बाळांनो आज आपण इथे थांबूया. ओके, थँक्यू बाळांनो.